हे गाईज वेलकम टू माय न्यू ब्लॉग। तर गाईज आता दीदीच्या मुलीच्या हळद आहे आणि आता जस्ट ही वसईवरून गाडी आली, ते आता मी उतरत आहे। बघू शकता तुम्ही। आता ही कोणती शिवून पाणी देऊया विषय संपला। गाईज आज दीदीची हळद आहे, त्यामुळे आज नाश्त्यासाठी सकाळी हे आहे काय ते कांदा पोहा आहे। दादा आहे, मी आहे, सर्वदा आहे। आज ऋतिकेशला कुठे गेला? आता नाश्ता सगळ्यांना येणार, नंतर मग दुपारी जेवण असणार आहे। तर ब्लॉग पूर्ण बघा, आवडल्यास लाईक करा, शेअर करा। रामचंद्र यजमानी रामचंद्र यजमानी गेले बाटाचे ओ घरी बाटाचे ओ घरी गेले बाटाचे ओ घरी सुधारांच्या बाळानी सुधारांच्या बाळानी माईना गोरी मारी रे पगऊ 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 मारी रे भाताचा सवखंडी भाताचा सवखंडी भाताचा सवखंडी भाताचा सवखंडी भाताचा सवखंडी भाताचा तेवीला इराचा तेवीला इराचा तेवीला। या ठिकाणी आता मामा उद्याची तयारी करत आहे। पूर्ण त्यांनी हे पान दीदीने काढलंय आणि पूर्ण कलरिंग मामाने केले, ते पण हळदीचा पिवळा रंग पिवळा रंग हळदीचा पिवळा रंग पिवळा रंग हळदीचा पिवळा रंग पिवळा। तर गाईच आता दुपारचे पावणेदोन झाले, आता पूर्णपणे आता जेवणाची वेळ झालेली आहे। आता लग्न मंडपातच जेवणाची तयारी पूर्ण इथे सुरू आहे। तर इकडे जेवण वगैरे होत आहे आणि सगळी पानं म्हणजे जेवणाची तयारी वगैरे लग्न मंडपात सुरू होत आहे। तुम्हाला दाखवतो पूर्ण व्हिडिओ, ब्लॉग शूट करा। तुला पण घेणार भात पाण्याचा भात धुवायला पत्रावल्या घ्या रे, पहिले भात रावल्या घ्या उडतील त्या। हा म्हणून काहीच हे बघा, ही भाजीवाडा घेतले। आता मी पूर्ण याच्यामध्ये भाजीवाडा, आमच्यामध्ये कोकणामध्ये पूर्ण अशी पंगत बसते, तुम्हाला दाखवतो पूर्णपणे।
दादाने पण भाजी घेतली आणि सौरभने भात घेतलाय. डाळ घेतली. इकडे सरांनी डाळ घेतले. पूर्ण व्लॉग बघा. तर गाईस पहिली पंगत पूर्णपणे झाली. आता जेवणासाठी दुसरी पंगत लागत आहे. आता पूर्ण पाहुणे मंडळीपर्यंत नंतर तिसऱ्या पंक्तीला आम्ही जेवण. मला कुल्फी नाही, मी नाही वाढणार. तर गाईस फायनली आता मी पण जेवायला बसलेलो आहे. पूर्ण पंगत बसली. तर गाईस फायनली मस्तपैकी पोट भरून जेवलेलं आहे. आता संध्याकाळी हळदीचा कार्यक्रम आहे. तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा. जर का आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.
पैसे द्यावे. वाजून झालं आहे, पैसे द्यावे. मला जावे मला बोलवलंय कोणी मामा तुम्ही मी आले कशा आले तर कसे तुम्ही इथे यायचे कारण सांगावे. आम्हाला कारण येत नाही मग काय आम्ही तुमचं दाद घेऊन जावे.